त्याच्यापासून वंचित राहता कामा नये या संदर्भातली दक्षता ही विभाग म्हणून आम्ही घेतलेली आहे। पण विरोधकांना सुरुवातीपासूनच त्या ठिकाणी ही योजना ही त्यांच्या कुठेतरी नजरेमध्ये खुपत आलेली आहे। एक बाब आहे की महायुतीच्या सरकारने ही लाडकी बहीणची योजना आणलेली आहे जी आजपर्यंत कोणी आणलेली नव्हती। बऱ्याचशा वेळेला असं होतं की काही एखादी गोष्ट आली की त्या संदर्भातला एक गैरसमज या योजनेच्या बाबतचा निर्माण करण्याचा वारंवार हा प्रयत्न होत आहे। जानेवारी महिन्यामध्ये आम्हाला कृषी विभागाकडून त्या संदर्भातला अहवाल प्राप्त झाला आणि त्यावेळेला नमो शेतकरी योजनेअंतर्गत ज्या महिला लाभ घेत होत्या त्या संदर्भातला आम्ही स्क्रुटिनी केली। 26 लाखाचा जो डेटा आम्हाला माहिती व तंत्रज्ञान विभागाकडून प्राप्त झालेला आहे याची स्क्रुटिनी आम्ही विभाग म्हणून करतोय। क्रॉस व्हेरिफिकेशन केल्यानंतर ह्या 26 लाखामधले जे अपात्र असतील आणि पात्र असतील याचं व्हेरिफिकेशन होऊन त्या संदर्भातला निर्णय घेतला जाणार। इन्कम टॅक्सचा आम्ही केंद्राकडून डेटा मागितलेला आहे, तो ज्या वेळेला डेटा येईल त्यावेळेला त्याचंही आम्ही क्रॉस व्हेरिफिकेशन करणार। नक्की पुरुषांनी लाभ घेतलाय का त्या घरातल्या महिलेनी लाभ घेतलाय, फक्त अकाउंट त्या पुरुषाचं दिलेलं होतं। या संदर्भातलं क्रॉस व्हेरिफिकेशन झाल्याशिवाय त्या कन्क्लुजनला आपण येणं कुठल्याही चुकीच्या व्यक्तीला याच्यामध्ये लाभ जाता कामा नये या संदर्भातली ही प्रोसिजर आहे। स्क्रुटिनी ही साधा